पास नहीं होता है सर। तुम 3 दिन में क्या कर रहे थे? मैंने फोन लगाया था ना 2-3 दिन पहले इनको, ये डाटा चाहिए मुझे फोन लगाया था ना। शुक्रवार को फोन किया था। हाँ? फिर क्या किया तुमने? सब चाहिए मुझे। नहीं, ये जो अभी तुम कुछ भी करो, वो डाटा मुझे लाके दो। ये डाटा हमारे पास नहीं होता है। तुम्ही केव्हा लागत जो साहेब उत्पन्न डाटा? अनिवार्य का तुम्ही डाटा कोणाकडून घेतलाय? सुनिए सर, उत्पन्न तुम्ही कुणाकडून घेतला? तुम्ही कितके लिए डाटा? देखिए ये डाटा जो है डिपार्टमेंट के पास होता है। जो मैंने 3 और डिपार्टमेंट डिपार्टमेंट के पास तुम मंगा के लो ना, मंगा सकते कि नहीं? फोन करो ना, सर उनको मैं फोन करो, बुलाओ। मैं कैसे बतलाऊं उनको बताऊं? तुम्हाला आदमी म्हणजे आता मला हिंदी फिंदी येत नाही मराठी. आता तुमचे माणसं रेणापूरला काम करतात. बरोबर है। कोण येत ये नितिन जंगले नहीं, नितिन जाधव। नितीन जाधव त्याचं काही भेट नाही, ओळख नाही. आणि तो राहतो कुठं, येतो कुठं, जातो कुठं ही बी माहित नाही. तुम्ही आमची जी काही तुम्ही आमच्या शेतात येऊन जी काय कटिंग प्रोसेस काय म्हणता ती केला प्रयोग. कापणी आमच्याकडे कुणी आलं नाही. पीक कापणी परत पीक केली. कापणी नाही, रॅन्डम पद्धतीने म्हणायचं बरं. काहीच नाही. रॅन्डम मग पद्धती. तुम्ही कसं ही निकष काढले, कसं तुम्ही आमचं पानगावच निवडलं, मग आमचे का नाही? आमच्याकडे इतक्यात आता जेव्हा ही कसं आहे समजायचं हे काय, तुम्ही आजचाल ही आमच्या कृषी खाता असेल, प्रत्येक जण शेतकरी पुत्र आहे. माईच्यानं तुम्हाला सांगतो शेतकरी आहे. शेतकरी इतकी तळमळ राहते माईच्यानं. तुम्हाला कसं आहे माहिती आहे का? तुमच्या बापाला महिन्याला घेतले- पगार येतोय. बरोबर, बरोबर. तुम्हाला मासिक मंथली 5 तारखेला पेमेंट मिळते सर्वांना तुम्हाला. पण शेतकऱ्याला आयुष्यात वर्षात 2दा पैसे येतात, फक्त वर्षात 2दा. माईच्यानं त्याच्यावर लई स्वप्न बघितलेले असतात बरं का. नाही म्हणजे नाही. आता पैसे- स्वप्न का नाही धुरळ्या मिळायचा विषयच नाही. दत्ता भाऊ, मुख्यमंत्री साहब ने डिक्लेयर किया था ना 18,000 रुपए पर हेक्टर, वो क्या हुआ? सर उसके रिगार्डिंग हम कैसे बतला पाएंगे साहब? कंपनी कैसे बतला पाएगी कि मुख्यमंत्री मला साहब ने- तुमचं ते आपके पास डाटा नहीं है क्या? नहीं, सुनिए, आपने डाटा ऊपर नहीं दिया क्या? ऐसे कोई कंफ्यूज मत करना सबको। नहीं 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 नहीं, ऐसा कंफ्यूज नहीं करना, ऐसा कंफ्यूज नहीं करना। कंफ्यूज करने की बात नहीं है। ये जो पीक बीमा का जो उत्पन्न अनिवार्य का कैलकुलेशन होता है 3 नियम अनिवार्य वो हर यही बोल रहे हो, आपके पहले डाटा नहीं आया क्या आपके पास? हमारे पास वो डाटा नहीं आता है साहब। किसके पास जाता है? ऊपर ऊपर पोर्टल पे जाता है। पोर्टल पे अपलोड होता है। हाँ। जहाँ भी शॉर्टफॉल होता है उसको कैलकुलेट करके क्लेम दिया जाता है कंपनी की तरफ से। अभी ते बी मुद्दा आहे का शेतकऱ्याचा. एक तर विमा लागू नये, तर अनुदान मिळाले. तुम्ही ह्या भ्रष्ट सरकारनं एक तर रुपयाचा विमा बंद केला, बरं, अनुदान- आमच्याकडून रक्कम भरून घेतली आणि अख्ख्या महाराष्ट्रात जेवढ्या कंपन्या काम करतात तेवढ्या तुमचीच कंपनी का बरं कलतान कारभार करते ही सांगा, उत्तर द्या हो. आणि पानगावला सर आपलं मत है 5,000 रुपए प्रति हेक्टर विमा कस के कम कैसे आया? सर वही मैं बता रहा हूँ सर कि जो क्या होता है 7 वर्ष जो पिछले 7 वर्ष में जो उत्पादन हुआ हो उसके बेसिस से मालूम है मुझे, उससे मालूम है। 5 साल का जो बेस्ट वजन होता है उसका एवरेज और अब करंट ईयर में जो कैलकुलेशन हुआ उत्पादन हुआ उसमें अगर शॉर्टफॉल रहता है तो उस शॉर्टफॉल के आधार पे क्लेम दिया जाता है। अगर शॉर्टफॉल नहीं रहेगा तो वहाँ पे क्लेम नहीं बैठेगा। आपको वो पोर्टल मालूम नहीं क्या अपलोड किया है? आपको वो पोर्टल मालूम नहीं क्या? वो स्टेट गवर्नमेंट पोर्टल मालूम है क्या नहीं आपको? वो तो मालूम हम वही आपकी कंपनी में काम करते हो ना, वही कंपनी में आपका पोर्टल है ना, उस पर डाला है ना? पोर्टल मेरा नहीं है, गवर्नमेंट अच्छा गवर्नमेंट आपके पोर्टल पे डाटा नहीं मिलेगा, गवर्नमेंट के पोर्टल पे डाटा मिलेगा। पोर्टल पे वो अपलोड होता है। सब गवर्नमेंट पे डाल रहे हैं, ये कंपनी क्या कर रही है फिर? देखिए अब स्कीम जो है ये गवर्नमेंट के द्वारा गवर्नमेंट ऑफ इंडिया के द्वारा ही रन होता है। हमारा काम है सर कहना ऑब्जर्व करना, एक्सक्लूड करना, इम्प्लीमेंट करना। हे ना पैसे भरायचे, आमदार खासदार पैसे घेणार, टक्केवारी घेणार, हे कशी अधिकारी टक्केवारी घेणार, कर्ज अधिकाऱ्याला पैसे किती दिले? सगळे लोक टक्केवारी घेऊन तुमचं मी नाही बघत आहे सगळे. कर्ज अधिकाऱ्याला पैसे दिला, समजा अधिकाऱ्याला पैसे दिला आणि मग तुम्ही घातला कशात आपल्या घाला का? समजायला पैसे देऊन तुम्ही बाकीचे पैसे घातला. आपको पता होना चाहिए सगळ्या टक्केवारी घेऊन केला हो तुम्ही, काही नाही. एक खेत को एक तुम्ही पैसे खाला, याने पैसे खाल्लेत, क्यों नहीं मिल सगळ्या अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले. अगर एक जगह कृषी सहाय्यक असो, तहसीलदार असो, कलेक्टर असो, सगळ्यांनी पैसे खाऊन मॅनेज केला विमा. क्यों नहीं मिल रही? ऐसा कैसा होता है? अनुदान आहे ना, अनुदान दो फिर फीट में अंतर होता है, सरकारने अनुदान दिया ना. खाली 2 फीट में अंतर होता है क्या? अच्छा अनुदान दिया ना सरकार ने, कुछ गया इसलिए अनुदान दिया ना, पानी से बह गया इसलिए अनुदान दिया ना. नहीं क्या दिया फिर?
क्यों दिया? सर वो अनुदान ये जो पीक बीमा में जो सब्सिडी होता है वो सब्सिडी आता है और जहाँ पे क्लेम एलिजिबल होता है उसके अकॉर्डिंग क्लेम डिस्ट्रीब्यूट होता है सर। इसमें कोई एक्स्ट्रा अनुदान जो कह रहे हैं ना अरे पानगाव का डुराई वो सब कुछ बह के गया, इसलिए तो अनुदान देना है सरकार ने। पानगाव इधर नहीं है। हमारे को भंडारावाड़ी। उसके वास्ते कोई अनुदान नहीं है कि जो है ना पानी उसमें हमारा कोई रोल नहीं होता है सर कि पानी बह गया। और अंतिम आने वाली कम आएगी ना, लास्ट की आने वाली बह गया इसलिए। एक मिनिट साहेब जो काही खोट आहे ठीक आहे. आता काल 1 मिनिट ऐकून घ्या, मी जाणार नाही तुम्हाला जाऊन काही फायदा. काय अडचण नाही, काही अडचण नाही, मोदी साहेब बसतेत माहिती आहे ना. मी नाही बोललो हा. का? ओके बसा. असं नाही बोललो का तुम्हाला? हा आपली शाळा समजायची आता ही. हा. चला. नाही, थोडं समजून घेतलं पाहिजे. सांग. आता मी बोलत असताना जरा दोघा तिघांनी बोललं तर काय होईल डिस्टर्ब. काय नाही. मी बोलतो अगोदर. हा ओके. हा विम्याची जी योजना आहे पंतप्रधान फसल विमा योजना, या योजनेमध्ये गेल्या वर्षापर्यंत 4 आपले ट्रिगर होते. एक ट्रिगर पहिला असा होता की पाऊस न पडला म्हणून पेरणी नाही झाली तरी विम्याकडून आपल्याला मदत मिळत होती. दुसरा ट्रिगर असा होता अतिवृष्टी झाली मध्ये तरी त्यावेळेला मिड सीझन ॲडव्हर्सिटी म्हणून आपण ती देतो. माहिती आहे. तिसरा मिड सीझन ॲडव्हर्सिटी एक होता वेगळा. होता होता. हां, आणि चौथा होता काढणीच्या वेळेला जर पाऊस पडला आणि नुकसान झालं तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला मिळत होतं. होतो. परंतु 25-26 मध्ये हे 4ही ट्रिगर शासनानं बदलले माहिती आहे. धोरणात्मक निर्णय घेऊन शासन निर्णयावर काढून टाकले. 24-25 मध्ये फक्त उत्पादनावर आधारित खर्चावर. म्हणजे शेवटी जे उत्पादन येईल हो आपलं हो. त्या उत्पादनावर आधारित विमा मिळणार. हं? मग या वर्षासाठी आपल्याला उत्पादन कसं काढणार, आपण सरकार कसं ठरवणार, तर कृषी विभागाचे कृषी सहाय्यक, महसूल विभागाचे तलाठी तलाठी आणि ग्रामसेवक ग्रामसेवक असणार या आणि गावातील तिघं मिळून पोलीस पाटील किंवा सरपंच. प्रत्येक महसूल मंडळामध्ये नाही, प्रत्येक महसूल मंडळामध्ये 12 प्रयोग केले जातात. बर 4 कृषी सहाय्यक, 4 तलाठी, 4 ग्रामसेवक. बर. आणि हे प्रयोग करत असताना हम्म. तुमच्या गावचे सरपंच असतात, पोलीस पाटील असतात, गावातले 1-2 दुसरे नागरिक बर. पण येऊ शकतात आणि विमा कंपनीचा प्रतिनिधी असतो आणि आमचा तो संबंधित माणूस असतो. बर यांच्या समक्ष आपण 12 प्रयोग काढतो महसूल मंडळातले. आता समजा आता तुम्ही सगळेजण रेणापूरमधले आहेत का? नाही काय बाहेरचे आहेत? तर उदाहरण समजा पानगाव मंडळ आहे. हे आवश्यक आहे ते. हां, ठीक आहे. भागा मंडळ, पानगाव मंडळ, बेलकुंड मंडळ किंवा औसा मंडळ, कुठलेही मंडळ, ते 12 प्रयोगाचं ॲव्हरेज काढलं जातं. हम्म. एका याच्यामध्ये समजा 10 क्विंटल आलं, एकामध्ये 8 क्विंटल आलं, एकामध्ये 9 क्विंटल आलं, एकामध्ये 4 क्विंटल आलं. सगळ्याची बेरीज करून भागिले 12 करून त्या महसूल मंडळाचं आलेलं या वर्षाचं उत्पादन, ते या वर्षाचं आलेलं उत्पादन झालं. मग आता हे उत्पादन मागच्या 5 वर्षाच्या उत्पादनाच्या ॲव्हरेजपेक्षा त्याला थ्रेशोल्ड येईल, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात, तुम्हाला मराठीमध्ये सांगायचं तर उंबरठा उत्पादन. उंबरठा उत्पादन. उंबरठा उत्पादन काय असतं? मागच्या 5 वर्षाची ॲव्हरेज, 5 वर्षाची ॲव्हरेज गुणिले 70%. म्हणजे समजा मागच्या 5 वर्षाची आपली ॲव्हरेज आहे 15 क्विंटल 500 ग्राम. 15 क्विंटल 500 ग्राम प्रति हेक्टर गुणिले जर 70 तुम्ही हे केला, 15-7 पाचोदर्शी म्हणजे 1050 पेक्षा जर कमी आलं या वर्षाचं उत्पादन तरच आपल्याला विमा मिळतो, अन्यथा मिळत नाही. मग या वर्षाची उत्पादनाची आकडेवारी आपली ही जी शासकीय यंत्रणाची गेलेली प्लस सॅटेलाईटवरून आलेल्या उत्पादनाची आकडेवारी, त्याला 50% वेटेज आहे आणि आपल्या आकडेवारीला 50% वेटेज आहे. म्हणजे हा आपला 12 प्रयोगाचं ॲव्हरेज आलेलं अधिक सॅटेलाईटने घेतलेलं त्याचं ॲव्हरेज आलं, हे दोन्ही करून डिवाइड बाय 2 करून फायनल काढतो. तसं काढून सध्याला ते 4 मंडळाला लागू झालेलं आहे. अजून त्यांची कारवाई चालू आहे, अजून काही मंडळाला लागू होईल. हां, इथं आम्ही आल्या होईल आता. नाही असं आहे ते. इथं कोणाच्याही हातात नाही. तुम्ही आले म्हणजे गेले म्हणजे सगळं पोर्टलवर आहे. तुम्ही विषय समजून घ्या. तुम्ही किती म्हणलात, बरं. काही बोललात तर त्याचा अर्थ नाही. तुम्ही आले म्हणून होईल असं म्हणून म्हणत नाही. अगोदर सुरुवातीला फक्त एक बाधा मंडळ डिक्लेअर झाला होता, त्याला जवळपास 10 दिवस झाले. आता आज 3 मंडळ ॲड झालेले आहेत त्याच्यात 2 दिवसापूर्वी. फ्रायडे ना, फ्रायडे म्हणजे शुक्रवारी पुन्हा 3 मंडळ त्याच्यामध्ये ॲड झाले. 4 मंडळ कुठली झाली आता सांगा? बेलकुंड औशामध्ये भादा बेलकुंड 2 झाले आणि पानगाव एक आहे. आणि पानगावमध्ये पानगाव आणि जळकोटमध्ये वंश. हे 4 मंडळाला सध्या लागू होऊन डिक्लेअर होऊन काही मंडळाचे पैसे सुद्धा वाटप झालेले आहेत. ही दुसरी पद्धत आता हे जे म्हणत होते, आता ह्यांनी जे म्हणत होते ना, आमचं पानगाव मंडळ लागून गाव आहे, गाव आहे. दुर्ला मंडळ वेगळा असेल,
मंडळ वेगळं असलं की त्याचा ॲव्हरेज आहे ते कार्यपूर महसूल प्रत्येकाच्या शेतकरी ऐका ना, ऐकून घ्या. गेल्या वर्षी पेक्षाकडे 10 कटे देते 5 कटे झाले यावर्षी अहो, हे बघा. त्याचं कसलं आवरेज तुमचं झालं असेल पण ॲव्हरेज अहो तुमचं नाही आमचं अवरेज काढलं ना आम्ही आमचं अवरेज तुम्हाला सांगावं त्या ऐका ऐकून कोण कोण आता एक मिनिट आणि दुसरी एक तुमची शंका दूर सांगा काय म्हणालो होता आवरेज काढा आमच्या शेतात पुणे आणून प्रत्येकाचे येत नाही. कुठं आलतं कुठं आलतं आम्हाला सांगा त्याचा घर होता का तुमच्या मंडळातले कोणतं मंडळ आहे ते तुमचं? कार्यपूर महसूल मंडळ कार्यपूर कुठं आलतं 12 ठिकाणी कुठं केलं ते आम्ही सांगू शकतो. सांगा ते 12 ठिकाणी कुठं कुठे केलं काढून बघावं लागेल ते ना. द्या डाटा द्या आमच्यापाशी हा, ते देतो आम्ही. हा, बघा डाटा द्या आमच्यापाशी ते देतो. दुसरं एक काय म्हणले तुम्ही 118 कोटी त्यांना जमा झाले ऐकाव. हा, हा. 118 कोटी जमा झाले. हा त्यांनी 30 कोटी वाटप केले. राहिलेले तुम्ही किती म्हणले 88 कोटी तुम्ही घेऊन गेले का? गेले घेऊन कुणाला दिले का? कुठे गेले पैसे? याच्यामध्ये सुद्धा शासनाने मॉडेल घालून दिलेलं आहे. हम्म, यांची नुकसान भरपाई हम्म, 80% जर जास्त कमी असेल हम्म, तर राहिलेले पैसे शासनाला परत पडतात. हम्म, आणि 110% जास्त झाले हम्म. तर त्यांना स्वतः घालावं लागतं 110%. बरं असं नियम आहे. आतापर्यंत किती कंपन्या झाल्या कशाचे? विमा कंपनी किती झाल्या आतापर्यंत 10-12 झाले असतील ना नाही नाही, आता गेल्या वर्षापर्यंत आपली SBI होती. मग त्यांचे परत गेले का पैसे आहे का रेकॉर्ड हा, काय तिथं नाही, गेल्या वर्षी 250 कोटी दिले. रेकॉर्ड आहे का कुठं परत गेलेले 250 कोटी दिले. आजपर्यंत गेलेलं कुठं रेकॉर्ड आहे का रेकॉर्ड असतो. असतो ना? इथं नाही, शासनाकडे असतो. रेकॉर्ड परत जात नाही परत जातात. पैसे परत जात नाही शासनाचं कंपनी जे- फोड करते का कंपनी काम हा, हा. कशामुळे? हे बघा GR प्रमाणे तो ठरवलं. 1 लाख रुपये पगार असेल त्यांना किती पगार आहे नाही, नाही, पगार- सॅलरी किती आहे सॅलरी 25,000. 25,000 हे बघा, पगाराचं ते त्यांच्या नोकरीच्या ह्याच्याप्रमाणे असतं, त्याचा काही विषय नाही. पण जे जमा झालेले पैसे ते असतात ना, काळपूर सर्कलचं कुठं काढलं मला काही कळलं 12 जागेवर सांगतो घेतलं म्हणाले तर जरा ऐकून कसं आहे. देतो म्हणलं ना तुम्हाला. देतो म्हणाले. किती ठिकाणी केले ते देतो. यादी द्या यादी द्या खानगावमध्ये किती ठिकाणं ते देतो. सगळं तालुका ऑफिसला हा, आहे. तुम्ही- तालुका ऑफिसून आम्हाला आवरेज येते, ते काढून आम्ही वर पाठवतो. फुट काढलं तालुका ऑफिसला का एक पोर्टल केलं असेल त्यांना पाठवून द्या म्हणून आमच्या पैसे तिथे पत्रकार आहे त्या पत्रकारांना द्या ते देतो आम्ही. आता आमच्या एवढं पाणी उठायच्या आधी द्या आम्ही 10% पेक्षा जास्त नुकसान होईल तुमच्या ठिकाणी असं गृहीत धरून ते पैसे दिले आहेत. 1093 कोटी रुपये जिल्ह्यात वाटले. सर 45 कट्टे सोयाबीन व्हायचे ते 27 कट्टे सोयाबीन झाले लबाड बोलत नाही 2-2 कट्टे सोयाबीन झाले एक करी कोणाला लबाड बोलत नाही पण ते आवरेज आवरेज कुठं काढलंय की कुठं आवरेज काढलं की काय? 26 कट्टे सोयाबीन आणि जर मुख्यमंत्री साहेबांनी डिक्लेअर केलेलं काहीच व्हॅल्यू नाही काही रेकॉर्ड करून घ्या बरी ही सगळी शेतकरी सगळे तुम्ही पत्रकार मुख्यमंत्री साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं होतं ना 18,000 रुपये प्रति हेक्टर विमा लागू करतो म्हणून त्याबद्दल मी भाष्य करू शकत नाही. मग तुम्ही मानत नाही का त्यांचं कंपनी मानत नाही का त्याचं काहीच व्हॅल्यू नाही का पीक विम्याच्या बाबतीमध्ये पीक विमा हा उत्पादनावर आधारित आहे. मग त्यांच्या बोलण्याला काही व्हॅल्यू नाही तुम्ही म्हणता उत्पन्नावर आधारित आहे म्हणता उत्पन्न तर निघालच नाही कसं म्हणावं? जुमानत नाही कंपनी. कंपनीचं मानत नाही सरकारला पैसे आमचे सरकारच्या शासन निर्णयाप्रमाणे काम केलेलं आहे त्यांनी. मग तिने 18,000 रुपये हेक्टर जाहीर केलं ना 2 फुटाच्या अंतरामध्ये एवढा बदल कसं? हे बघा, अहो इतिहासामध्ये पहिला पाऊस पडला एवढा पडलाय का नाही पाऊस अहो जमिनी होऊन गेल्या होय 2 फुटाच्या मध्ये तुम्ही एवढा अंतर कसं काय काढू शकता? एवढा पाऊस सोयाबीन येते का दुरा बदलला की नियम बदल. एक मिनिट आता एक मिनिट मंडळ महसूल मंडळ आता तुम्ही कृषी खात्यात आहे ना तुम्ही कसं मंडळ मग आम्ही- हो साहेब आम्हाला सांगा. एवढ्या पावसामध्ये सोयाबीन येते का मागच्या वेळी पाऊस पडला तेवढं सोयाबीन येते का पीक येते का येते सोयाबीन हा, पण सोयाबीन. साहेब आमच्या जागी एक दिवस विचार करून बघा. आमच्या जागी एक दिवस विचार